हरिओम. भगवद्गीतेच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय सुरू आहे. पण आजची उजळणी आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना म्हणूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिओम. हरिओम. गेल्या वेळेला आपण 22वा श्लोक पूर्ण केला होता. तो आता गीता आणि गीताईचा श्लोक म्हणून त्याची थोडी उजळणी करून मग आजच्या 23व्या श्लोकाला सुरुवात करू. मी गीतेचा श्लोक म्हणते, तू गीताईचा म्हण. यौ लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. म्यूटेस. जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो न चळे जेथ राहुणी दुःख भारे हि दाटला. त्यातला मराठीतला अर्थ आधी बघू. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ त्या योग्याला मोठा वाटेनासा होतो. मन्यते न अधिकम ततः. आणि ज्या अवस्थेत स्थित असणारा योगी हा फार मोठ्या दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. आता गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. म्हणजे त्या आत्यंतिक सुखाच्या अवस्थेमध्ये, आणि ते आत्यंतिक सुख कशाचं असतं? आत्मस्वरूपाचं असतं. त्यामुळे तो आत्मस्वरूपाशी जोडला गेल्यानंतर तो त्या तत्वापासून परत कधीही ढळत नाही, असं गेल्या श्लोकात सांगितलं होतं. आणि त्याची कारणं ही दोन, एका ओळीत पहिल्या ओळीत पहिलं कारण, दुसऱ्या ओळीत दुसरं कारण अशी इथं दिलेली आहेत. की एकतर हा सर्वोच्च लाभ आहे की ज्याचा अंत नाही, अक्षय सुखाचा ठेवा त्या योग्याला मिळतो. आणि दुसरं, एकदा तो सुखाचा ठेवा मिळाला की त्याला दुसऱ्या कुठल्याही व्यावहारिक दुःखांनी धक्का पोचत नाही. अशी दोन महत्वाची कारणं सांगितली की त्यामुळे त्या आत्मतत्वापासून आणि त्या सुखापासून तो योगी ढळत नाही. तर इथे आपण बघितलं होतं अपरम लाभम, म्हणजे दुसऱ्या लाभांची आपण कंपॅरिझन केली होती दोन पद्धतीने. की एकतर आपण व्यावहारिक कुठला लाभ जर मिळवायला गेलो तर तो मिळवेपर्यंत आपण खूप तडफडतो, पण मिळाल्यानंतर तो आनंद हा फार काळ टिकत नाही. तो काळ व्हेरिएबल असेल प्रत्येकाच्या. ते तर काय मिळवलं, कसं मिळवलं, किती प्रयत्नांनी मिळवलं, किती प्रतीक्षा करावी लागली, हे सगळं वेगळं वेगळं असल्यामुळे पण आयुष्यभर तो आनंदातच राहिला, कारण त्याला ते हवं होतं ते मिळालं, असं काही होत नाही. काही काळानंतर तो आनंद ओसरणीला लागतो आणि विरून जातो, आणि त्याला तो एक सामान्य पातळीला तो आनंद येऊन ठेपतो. तसं या आनंदाचं होत नाही. म्हणून ह्याला अपरम लाभ, म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरा महत्वाचा नाही दुसरा, असं का वाटतं? तर हा आनंद कधी त्याचा उबग येत नाही, कंटाळा येत नाही, की तो कमी कमी होत संपून जात नाही, तर तो नित्य नवीन, नूतन, ताजा राहतो, वाढत राहतो आणि अधिकाधिक आनंद देत राहणारा तो ठरतो. हा एक म्हणून दुसऱ्या लाभाकडे तो वळत नाही. आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक जर आपण बघितलं तर व्यवहारामध्ये एक सुख आपल्या हातात आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक सुखाची स्थिती आपल्याला दिसली तर आपण चटकन तिकडे आकर्षित होतो आणि पहिलं हातातलं सोडतो आणि त्या सुखाकडे धावतो. तसं इथे होत नाही. कारण का? हे आत्यंतिक सुख आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आता. कारण या आत्यंतिक सुखाला येईपर्यंत सुद्धा आपण हे केलेलं आहे. आपण म्हणजे साधक समजून, साधकांनी हे केलेलं आहे. काही साधक आधी तामस सुखात असतात. आळस, निद्रा, प्रमाद ह्यांच्यामुळे जे आनंद होत असतो तोच त्यांना छान वाटत असतो.
मग नंतर कधी कधी त्यांना विषयजन्य सुखाकडे त्यांची ओढ निर्माण होते, म्हणजे राजस सुखाची त्यांना आकर्षण वाटतं, तर ते तिकडे जातात. मग राजस सुखाचा खूप उपभोग घेता घेता त्याचाही कधीतरी कंटाळा येतो. त्या ययातीची स्टोरी सांगतात तशी. राजा ययाती होता, हा त्यांनी इतके उपभोग घेतले घेतले घेतले, शेवटी मुलाचं तारुण्य सुद्धा मागून घेऊन त्यांनी उपभोग घेतले. आणि मग इतका उपभोग घेतल्यानंतर एक दिवस त्याच्या लक्षात आलं की हे काही संपणार नाहीये, कितीही उपभोग घेतले आणि आता मी तृप्त झालो. अशी तृप्तीची अवस्था या वैषयिक उपभोगामधून येणं शक्यच नाही, असं त्याला अनेक वर्षांनंतर कळलं. जर गुरुचा लाभ झाला, सत्संगतीत राहिला, तर हे लवकर पण वाटू शकतं एखाद्या माणसाला, आणि मग तो सात्विक सुखाकडे वळेल. मग तो ध्यान समाधी ध्यानधारणा करायला लागेल, समाधीचं सुख अनुभवेल. पण त्याच्यातूनही व्युत्थान आहे. मग त्या समाधीच्या सुखाच्या तो सर्कलमध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्याला कळेल की आत्यंतिक सुख नावाचं कधीही न बिघडणारं असं सुख असतं. तेव्हा तो त्या सुखासाठी प्रयत्न करेल. आणि मग हे जिथे आपण या 22-23 मध्ये जे बोलतोय ते आत्यंतिक सुखामध्ये सुखाच्या सर्व निकष परिपूर्ण होतात. जे आपण 6 निकष बघितले होते ते सगळे. ते कुठले होते? स्वाधीनता, स्थिरता, तीव्रता, आयासराहित्य, ज्ञानमयता आणि सुखाचा परिणाम हा शेवटी सुखामध्येच होणं. इतकं सगळं झाल्यानंतर आता अजून काय हवंय? त्यामुळे तो त्या सुखामध्ये कायमचा स्थिर राहतो आणि दुसऱ्या कुठल्या कशाकडे तो पुन्हा डिस्ट्रॅक्ट होत नाही किंवा आकर्षित होत नाही. आणि इथे पोचल्यानंतर कुठल्याही दुःखानी, इतर कुठल्याही प्रकारच्या व्यावहारिक दुःखानी तो विचलित पण होत नाही. का विचलित होत नाही? तर जी काही दुःख व्यवहारात ती प्राप्त होतात ती शरीर मन बुद्धीच्या पातळीवर त्याच्या संबंधातली असतात, म्हणजे प्रकृतीच्या कक्षेतली असतात. आणि हा कुठे स्थिर झालाय? आता आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला आहे. प्रकृतीच्या प्रभावाच्या पलीकडे तो गेलेला आहे. कारण आत्यंतिक सुख हे आपण पाहिलं होतं त्रिगुणातीत असतं. मग त्रिगुणातीत सुखाचा त्याला लाभ झाल्यानंतर त्रिगुणांच्या कक्षेतल्या दुःखांनी ते सुख, त्या सुखाला बाधा कशी काय पोचेल? आणि म्हणूनच मोठमोठाले संत हे अनेक मोठमोठ्या शारीरिक व्याधी सुद्धा अत्यंत आनंदात सहजपणे झेलतात, पार पडतात, म्हणजे पार करतात. त्याच्याबद्दल काहीही उद्वेग न करता, कटकट न करता, चिडचिड न करता शांतपणे ते प्रारब्ध भोगून सुखाने संपवतात. प्रारब्ध सुखाने भोगलं नाही आणि त्यावेळेला चिडचिड कडकड केली तर नवीन कर्म तयार होतात, नवीन प्रारब्धाला जन्म देतो आपण. आणि म्हणून, आणि हे सगळे कर्माचा हा सिद्धांत, आत्म्याची झालेली, आत्मसुखाची झालेली प्राप्ती, त्यामुळे हे परिपूर्ण योगी जे असतात ते प्रारब्धाच्या कचाट्यात कधीच अडकत नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचारले ते, याचा अर्थ तोच आहे की तुम्ही प्रारब्धाला नामोहरम करता. प्रारब्ध असतं, प्रारब्ध काय, कारण तो धनुष्यातनं सुटलेला बाण असल्यामुळे तो आपलं काम करणार. पण त्यांनी जे दुःख व्हायचं ते दुःखच जर झालं नाही तर ते प्रारब्ध नामोहरम केल्यासारखंच आहे की नाही? प्रारब्धामुळे कॅन्सर झाला, पण कॅन्सर झाला म्हणून आपले रमण महर्षी किंवा रामकृष्ण परमहंस यांच्या आनंदाच्या स्थितीत काहीच वेगळा बिघाड झाला का? तर नाही झाला. त्यामुळे प्रारब्धाचा सुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही, असंच या लाईननी म्हणायचंय. आता आपण 23वा श्लोक आजचा बघूयात. तं विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची, जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. तं विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सह निश्चयेन योक्तव्यः योगः अनिर्विण्ण चेतसा. आता अन्वय आणि अर्थ बघू. तम दुःख संयोग वियोगम, त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग संज्ञितम विद्या, योग हे नाव आहे असे जाणावे. सहा योग, हा तो योग
अनिर्विण्ण चेतसा, न कंटाळलेल्या म्हणजे उत्साहपूर्ण चित्ताने निश्चयेन योक्तव्य, निश्चयपूर्वक आचरणे हेच बरोबर आहे, हे कर्तव्य आहे. भावार्थ गीतेतला एक श्लोक आहे तो वाचते. तया असं म्हणती योग सर्वथा जो वियोग दुःखाचा, अखिन्न चित्ते निश्चये इथे अनुभव घ्यावा त्याचा. आता इथे आपण बघितलंय की 20व्या श्लोकापासून जे वाक्य सुरू झालेलं आहे ते इथे 23व्या श्लोकात समाप्त झालेलं आहे. तर त्यामुळे हे सुरुवातीला जो तम वापरलाय की नाही, ते तम सर्वनाम हे आधीच्या सर्व श्लोकांच्या मध्ये दिलेल्या वाक्यांचे जे तुकडे आहेत त्याला जोडणारं कसं आहे ते आपण बघूया. तम दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम विज्ञात. त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग अशी संज्ञा आहे असं जाणावं. तो कुठला तरी असाच नाही, तो म्हणजे विशिष्ट स्पेसिफिक ज्याच्याबद्दल आधी बोलून झालेलं आहे असा. मग काय बोलून झालंय पूर्वी आता बघूया. 30व्या श्लोकात काय म्हणलं होतं इथे, यत्र हे अव्यय 3 वेळेला वापरलंय आणि यत, यम आणि यस्मिन अशी यत सर्वनामाची विविध विभक्तींची रूप वापरून त्या तमशी हा संबंध आपल्याला जोडायचा आहे. तो दुःख संयोग वियोग की ज्या अवस्थेमध्ये पहिलं काय म्हटलंय, यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. पहिल्या ह्याच्यामध्ये 20व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय यत्र. यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, म्हणजे ज्या अवस्थेत योग साधनेने निरुद्ध झालेलं ज्ञानयोगाचं चित्त हे उपराम होत असतं. उपरामाचे आपण 2 अर्थ बघितले होते. एक तर चित्त उपराम होतं म्हणजे चित्ताचा संसारापासून संबंध सुटतो आणि चित्त हे जड असतं, त्यामुळे चित्त स्वरूपाला ग्रहण करू शकत नाही. पण चित्ताच्या माध्यमातूनच योगी हा संसाराशी जोडला गेलेला असतो आणि चित्त उपराम पावलं की योग्याचा संसाराशी आणि चित्ताशी दोन्हीशीही संबंध तुटतो. संसाराशी संबंध सुटला की तो आत्मस्वरूपाशी जोडला जातो. आणि दुसरं आपण उपरामाचं बघितलं होतं की स्वची पण जाणीव नाही असा जो काही काळ असतो, कुठलीच जाणीव नसते, म्हणजे अहम हा पूर्ण विरघळलेला असतो. अशा अवस्थेमध्ये जेव्हा चित्त वारंवार आणि जास्त जास्त काळ राहायला लागतं तर चित्ताला त्याची गोडी लागते आणि चित्त तिथे रमतं. पहिल्या उपरामामध्ये तो बाजूला होता असा अर्थ आहे आणि या उपरामामध्ये तिथे जवळ रमतं. कशाच्या? आत्म्याच्या. आत्म्याच्या जवळ रमतं, असं दोन्ही अर्थाने. म्हणजे ज्या ठिकाणी निरुद्ध अवस्थेतून पुढे गेलेली ही विराम प्रत्ययाचा अनुभव येतो आणि चित्त तिथे रमतं. आणखी त्याच्यामुळे रमल्यामुळे काय होतं, 20व्या श्लोकाची दुसरी ओळ, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. त्या ठिकाणी योगी स्वच्या जाणीवेद्वारा स्वला बघून म्हणजे आत्म्याला बघून स्वतःमध्येच संतुष्ट होतो, म्हणजे तो परमात्म्यामध्ये स्थित होतो. तो दुःखा संयोगाचा वियोग. पहिलं 20व्या श्लोकात काय सांगितलं, आता 21व्या श्लोकात सुखमात्यंतिकम यत्त बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ती. ज्या ठिकाणी यत या पदाने काय सांगितलं की योगाला किती मोठं सुख लाभलेलं आहे, त्याचे 3 ह्याच्यात वर्णन केलेलं आहे. की एकतर ते अत्यंतिक सुख आहे म्हणजे पराकोटीचा उच्च दर्जाचं आहे, बुद्धिग्राही आहे म्हणजे अत्यंत स्पष्ट अनुभव आहे त्याचा आणि बुद्धीच्या सहाय्याने ते मिळू शकलेलं आहे आणि अतींद्रिय, इंद्रियांच्या पलीकडचं आहे. आणि उत्तरार्धात काय म्हटलंय, यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. आणि ज्या तत्वाशी जोडल्यानंतर ते तिथून कधीही ढळत नाही, तो दुःख संयोग वियोग. हे सगळं दुःख संयोग वियोगाशी जोडायचंय. आता 20 आणि 21 झाला, आता 22. यौ लब्धवाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. यम पदानी त्या योगाला जो सर्वोच्च लाभ झालेला आहे त्याचं वर्णन केलंय आणि यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुडापी विचाल्यते. आणि त्या लाभामध्ये म्हणजे त्या आत्मतत्वाचा लाभ झालाय, म्हणजे आत्मतत्वामध्ये स्थिर झाला असता तो योगी मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. त्या दुःख संयोगाच्या वियोगाला
योग असं नाव आहे असं समजावं. एवढं भलं मोठं वाक्य हे पूर्ण झालेलं आहे अखेर. हे जे शेवट 3 ह्याच्यामध्ये वर्णन केलं आणि मग त्याच्यानंतर तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम जे म्हटलं, तो एक निष्कर्ष काढलेला आहे. हे सगळं असं असं आहे 20, 21, 22 मध्ये झालेल्या गोष्टी आणि म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे. निष्कर्ष वाक्याला निगमन वाक्य असं सुद्धा म्हणतात. इन्फरन्स काढलेला आहे. काय इन्फरन्स काढलाय की इतकी ही जी अत्युच्च सुखाची अवस्था असते त्यालाच योग असं म्हणतात, कारण तिथे दुःखाचा लवलेशही नसतो असं म्हणायचंय. आणि मग ही अवस्था इतकी सुंदर असते आणि दुःखापासून पूर्णपणे तुम्हाला बाजूला नेणारी, अलग करणारी असते. म्हणूनच ही अवस्था प्राप्त करायला हवी की नाही. मग पुढचं जे वाक्य आहे त्याला म्हणतात आदेश वाक्य. सनिश्चयेन योग, तो योग जो हा दुःख संयोगाचा वियोग घडवून आणण्यासाठी समर्थ आहे तो मिळवलाच पाहिजे. पण तो सहज मिळणार नाहीये, म्हणून मग तो निश्चयाने मिळवला पाहिजे आणि अनिर्विण्ण चेतसा म्हणजे न कंटाळता मिळवला पाहिजे. आपण त्या वाक्यावर जेव्हा विवेचन करू तेव्हा आपण अधिक बघूयात की दोन निश्चयेन आणि अनिर्विण्ण चेतसा हे 2 शब्द का खास करून वापरले भगवंतांनी. तर पहिलं जे निगमन वाक्य किंवा व्याख्या आहे, तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम, ही योगाची एक वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या अशासाठी आहे की या व्याख्येमध्ये योगाच्या प्रक्रियेबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. मग काय सांगितलंय, योगाच्या प्रक्रियेनंतरचा जो परिणाम आहे, अल्टिमेट परिणाम जो योगाने साधला जातो किंवा साधला जावा, साध्य करायचा आहे, तो परिणाम सांगितलाय. म्हणून ही व्याख्या अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मागच्या 2 श्लोकांमध्ये आपण बघितलं की ध्यानयोग्याला आत्यंतिक सुख प्राप्त होतं आणि मोठ्या दुःखाने सुद्धा त्याचं ते सुख अजिबात डळमळीत होत नाही. हा योगस्थितीचा परिणाम म्हणजे पूर्णत्वाला पोचलेल्या योगस्थितीचा परिणाम सांगितला. आणि ध्यान प्रक्रियेमध्ये समाधी म्हणजे समाधीची अवस्था जेव्हा येते तेव्हा चित्तावर ज्या सुखाचा आविर्भाव होतो त्याच्यामुळेच तो परिणाम घडतो, हे तर नक्कीच. पण समाधी सारखी टिकणार नाही. समाधी अवस्थेतच तो जन्मभर बसेल असं तर होणार नाही. मग जेव्हा ध्यानमग्न स्थिती नसेल किंवा ती स्थिती येऊन गेल्यानंतर काही काळानंतर व्यवहारामध्ये तो जेव्हा वावरत असेल तेव्हा व्यवहारामधले काही ताणतणाव, दुःख, चिंता हे प्राप्त झाल्यानंतर अशा प्रसंगामध्ये सुद्धा या योग्याचं चित्त हे दुःखरहित आणि सुखमय अवस्थेत स्थिरतेने राहील का, या प्रश्नाचं उत्तर पण या श्लोकात दिलेलं आहे. दुःख संयोग वियोगम यांनी ते उत्तर दिलेलं आहे. म्हणून आता हे जे संयोग, वियोग आणि योग असे जे पहिल्या ओळीत आलेले 3 शब्द आहेत त्यांचा आपण थोडा अधिक विचार करू आणि तो विचार आपण रामसुखदासांनी दिलेल्या मार्गदर्शनाच्या खाली बघूयात. रामसुखदास सांगतात की संयोग हा ज्याच्याशी होतो त्याच्यासोबत आपण कायम राहू शकत नाही किंवा तोही आपल्या बरोबर कायम राहू शकत नाही, किंवा ज्या 2 गोष्टींचा संयोग होतो त्या 2 गोष्टी एकमेकांच्या बरोबर कायम राहू शकत नाहीत. याचाच अर्थ काय, संयोगामध्येच वियोग लपलेला असतो. तो संयोग हा काही पुरेसाच असतो, तात्पुरताच असतो, शाश्वत नसतो आणि तो संयोगानंतर वियोगाकडे नेणारा असतो. आणि संसारामध्ये ज्या पद्धतीचे संबंध असतात, आपला संसाराशी किंवा संसारातल्या 2 व्यक्तींचा किंवा वस्तूंचा एकमेकांशी जो संबंध असतो तो या संयोग या प्रकाराचा असतो. म्हणजे कसा असतो, तात्पुरता असतो. आता दुसरा जो शोक आहे, आपण संयोग आणि वियोग बघितलं. संयोग बघितला म्हणजे वियोग बघितल्यासारखंच. संयोग म्हणजे जोडलं जाणं आणि वियोग म्हणजे तोडलं जाणं. आता योग बघायचा. योग हा ज्याच्याशी होतो तो मात्र कायमस्वरूपी असतो.
म्हणजे ज्या दोन गोष्टी योग या संबंधाने एकमेकांच्या संपर्कात येतात त्या कायम एकमेकांच्या बरोबर असतात. मग आता सगळ्या संसारातला आपण म्हटलं की संसारातले बाकीचे सगळ्या प्रकारचे संबंध हे संयोग वियोग या प्रकारचे असतात. तर मग आता योग या प्रकारात मोडणारी अवस्था किंवा परिस्थिती कुठली असेल बरं? जवळपास काही उरतच नाही त्याच्यामध्ये. एकच संभावना राहते, एकच पॉसिबिलिटी आहे. काय? परमात्म्याशी होणारा योग. कारण परमात्मा ही एकच गोष्ट ही शाश्वत, सत आणि नित्य अशी आहे. त्यामुळे परमात्म्याशी जो संबंध जोडला जातो तो त्यालाच फक्त योग म्हणतात. आता हे संयोग वियोग आणि योगाच्या व्याख्या किंवा त्याचे परिणाम समजून घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की संसाराचा कधीही योग नाही आणि परमात्म्याचा कधीही वियोग नाही. म्हणजे संसार आपल्याशी मिसळलेला नाही आणि परमात्मा आपल्याहून वेगळा नाही. परमात्म्याशी जीवाचा जो संबंध आहे तो नित्य म्हणजे म्हणून योग या प्रकाराचा आहे. पण आपल्याला तसं जाणवत नाही, जीवाला तसं कळत नाही, जीवाचा अनुभव मात्र निराळा आहे. का? कारण त्याला अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे प्राणी आपल्याला संसाराशी नित्य जोडलेला समजतो. आणि 8व्या अध्यायात संसाराला दुःखालय म्हटलेलं आहे, दुःखाचा मोठं भांडार. आणि संसार हा दुःखमय असल्यामुळे आणि जीव हा स्वतःला संसाराशीच सारखा जोडून ठेवत असल्यामुळे तो नित्य दुःखाच्याच संयोगामध्ये असतो. आणि हा जो योगी आहे, जो योगमार्गावर प्रगत झालेला आहे आणि शरीर मन बुद्धीच्या तादात्म्यापासून सुटून तो आता आत्म्याशी एकरूप होऊ शकलेला आहे, तो आत्यंतिक सुखात असण्याचं कारण हेच आहे की त्याच्या दुःख संयोगाचा कायमस्वरूपी वियोग झालेला आहे. पण सर्वच माणसं अशी नसतात ना, रादर खूपच कमी माणसं अशी असतात. आपण सगळे कसे आहोत? आपल्याला ही योगातली पूर्णावस्था माहितीच नाहीये. त्यामुळे आपल्या संकुचित दृष्टिकोनातून जीवनाबाबतच्या दृष्टिकोन कसा आहे आपला? अपूर्ण आहे. आणि त्या अपूर्ण अवस्थेमध्ये आपण अनित्य संसारालाच नित्य आणि सत्य मानत असतो. आणि त्यामुळे आपण संसारातल्या गोष्टींच्याच मागे लागतो आणि त्यामुळे आपण सतत दुःखाच्याच संपर्कात असतो. आता इथं एक प्रश्न पडतो की संसारात काय सारखे दुःखच असतात? आपल्याला सुख सुद्धा मिळतात की, मग असं सारखं दुःख दुःख असं का म्हणलंय? संसार म्हणलं की दुःख, संसाराला दुःख आलंय. त्याचं कारण असं आहे की संसारातली सुख ही फसवी असतात. दुःख तर दुःख देतातच, पण सुख सुद्धा काही वेळानंतर दुःखामध्येच परिणत होणारी असतात. ते आपण 5व्या अध्यायात बघितलंय. कारण संसारातली सुख कशी असतात? इंद्रिय आणि विषय यांचा संयोग संपर्क आल्यानंतर मिळणारी सुख असतात. येही संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एवते. ह्या श्लोकावरचा जो आपला भाग आहे ना, तो एकदा माझी अशी विनंती आहे की परत पूर्ण ऐका. त्याच्यात आपण दुःखाची पुष्कळ मीमांसा केलेली आहे की असं का म्हणतो आपण की संसारातली सगळी सुख ही शेवटी दुःख देणारीच का होतात? कुठल्या कुठल्या प्रकारे ती आपल्याला दुःख देतात? त्याची सगळं चर्चा आपण केली होती. आता पुन्हा ती चर्चा करण्यात आपण वेळ नको घालवायला, पण तुम्ही कधीतरी वेळ काढून तो भाग जर ऐकलात तर बरं होईल. परिणाम दुःख आणि ताप दुःख आणि संस्कार दुःख असे 4 प्रकार त्याचे होते. तर पहिलं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे दुःख देणारी ठरतात आणि दुसरं आद्यंतवंत कौंतेय म्हणजे 5व्या अध्यायातल्या मला वाटतं हा 22वा श्लोक आहे, त्याच्यातली दुसरी ओळ आहे. त्याच्यामध्ये ही सुख दुःखकारक का होतात अल्टिमेटली? तर ती आद्यंतवंत असतात, म्हणजे त्याला आदी आणि अंत असणारी असतात. सुख जेव्हा मिळतं तेव्हा सुख होतं, पण सुख जेव्हा संपतं तेव्हा काय होतं? इथे दुःखाचा प्रारंभ होतो. ते सुख उपभोगताना सुद्धा कधी कधी म्हणजे खूप तुम्ही विषयांचा उपभोग घेतलात, घेत असताना खूप आनंद झाला, तरी नंतर त्या अतिरेकी उपभोगामुळे तुम्हाला कुठला रोग जडला. भोगे रोग भयम असं भर्तृहरीने नीतिशतकातल्या एका श्लोकात म्हणलेलं आहे की जास्त भोग घेणं या गोष्टीला रोग होण्याचं भय आहे. म्हणजे
तो भोग जर मर्यादेत नसेल, अमर्याद असेल, तर तो दुःखातच परिणती होणार आहे आणि तो भोग शेवटी एकदा संपणार आहे. तसं ययातीला रिअलाइज झालं खूप वर्षांनंतर की किती भोगलं तरी ते पुरे पडतच नाहीये. अग्नीमध्ये तूप घातल्यासारखं तो तो अग्नी वाढतच चाललाय. त्याला वाटतंय तूप हवंय ना अग्नीला, तूप घालूयात म्हणजे अग्नी शांत होईल. अग्नी कसला शांत होतोय? अग्नी हा अलम न न अलम म्हणणार आहे ना तो. त्यामुळे पुरे म्हणतच नाही तो, येऊ दे अजून, अजून येऊ दे. अनल असं म्हणतात अग्नीला. तर अशा प्रकारे ही संसारातली जी सुख आहेत ती शरीर, मन, बुद्धी यांच्याद्वारे जेव्हा उपभोगली जातात तेव्हा दुःखाशीच एक प्रकारे संयोग सतत होतो त्या माणसाचा. मग काय करायला पाहिजे? तर शरीर, मन, बुद्धी या उपकरणांच्या द्वारा सुख भोगण्याची जी यंत्रणा आहे सर्वसामान्य जीवनामधली, त्या यंत्रणेतून सुटका करून जो घेऊ शकतो त्याचा हा दुःख संयोगाचा वियोग होऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही शरीर, मन, बुद्धीवरच आनंदासाठी अवलंबून आहात, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे विषय येत आहेत त्यांनीच मला आनंद मिळू शकतो, ह्या लेव्हलवर जोपर्यंत मनुष्य असेल तोपर्यंत तो कायम दुःख संयोगातच राहणार. त्याचा आता संयोगाचा वियोग होऊ शकणार नाही. मग तो वियोग करायचा कसा? मग त्या दुःख संयोगाचा वियोग करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन हे आपल्याला या ध्यानयोगाच्या अध्यायामध्ये शिकवलं जातंय आणि ती आहे ध्यान योग प्रक्रिया. योग प्रक्रियेत काय करतात? तर योग प्रक्रियेमध्ये संसारातल्या विषयांशी चिकटलेलं मन जे असतं ते तिथून ओढून काढून बहिर्मुख मनाला आत वळवून आतल्या सुखाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण म्हटलंय की नाही, जेव्हा आपल्याला आत्ता आहे त्या सुखापेक्षा अधिक वरच्या लेव्हलचं सुख लक्षात येतं की आहे असं कळतं, तेव्हा आपण तिकडे वळतो. आणि हे सुख कोणाला कळतं? सुख दुःखाचा अनुभव कोण घेत असतं? मन. त्यामुळे मनाचाच वापर करून, मनच आपल्याला चंचल बनवतंय ना, त्या चंचल मनाचाच वापर करून आपण आता, म्हणून म्हणतात मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग. तेव्हा विषयांशी जोडलेलं राहतं मन, तुम्हाला बंधनात टाकतं. त्यालाच आत्मसुखाकडे वळवलं आणि ते आत्म्याशी जोडलं गेलं तर ते तुमच्या मोक्षासाठी कारणीभूत होईल. म्हणून ज्ञानयोग प्रक्रियेच्या द्वारा या चंचल मनाची चंचलता घालवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आत्मसुखाची चटक लावण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या चंचल मनाला ध्यान सुखाची, आत्मसुखाची गोडी लावणं म्हणजेच खरं तर ध्यान प्रक्रिया आहे. ध्यान प्रक्रियेचा उद्देशच तो आहे. तर ध्यान प्रक्रिया म्हटलं की आपल्याला मुख्य 3 टप्पे येतात: धारणा, ध्यान आणि समाधी. पण सतत ह्याच प्रक्रियेमध्ये माणूस राहू शकत नाही. सतत तो ध्यानातच आहे, सतत समाधीतच आहे असं काही होऊ शकत नाही. आणि तसं अभिप्रेतही नाही. समाधी लावणारा किंवा ध्यानधारणा करणारा माणूस ना व्यवहारी जीवन सुद्धा जगायला पाहिजे, त्याला जगावं लागतं. असं नाही करून चालत. अंदेच तुम्ही अगदी फक्त हिमालयातच जाऊन बसला असाल तर शक्य आहे. पण तरी सुद्धा देहधर्मासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. भिक्षा जाऊन मागावी लागेल, आंघोळ करावी लागेल किंवा अशा काही गोष्टी कराव्याच लागतील. तेव्हा अखंड ही स्थिती शक्य नाही आणि त्यामुळे तशी ती अपेक्षित पण नाही, अभिप्रेतही नाही. तर पण रोजचा जेव्हा शिस्तशीर अनुशासनबद्ध ध्यान प्रक्रियेचा सराव एखादा साधक करत असेल तेव्हा त्याची योगज्ञानाची अवस्था हळूहळू विकसित होत जाते आणि त्या विकास होत असताना योगी मग आत्मस्वरूपावर म्हणजे मीच्या शुद्ध स्वरूपामध्ये अधिकाधिक काळ राहायला लागतो. आणि तो विकास जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये येतो तेव्हा त्या पूर्ण अवस्थेमध्ये मी हे फक्त आत्मस्फुरण या स्वरूपात राहतात. त्या आधीच्या टप्प्यांपर्यंत मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, म्हणजे भावना, मी म्हणजे बुद्धी, म्हणजे विचार, असं वेगळं वेगळं तादात्म्याच्या वेगवेगळ्या स्तर असतात. पण हे सगळे स्तर पार करून फक्त मी म्हणजे आत्मा या आत्मस्फुरणापर्यंत आल्यानंतर अंतःकरणाच्या वृत्तींपासून तो साधकाचं चित्त हे पूर्ण अलिप्त होतं आणि ह्यालाच म्हणतात आत्मबुद्धी. रामदास स्वामी सांगतात की नाही,
देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तीच इथे घालेली. आणि देहबुद्धीपासून आत्मबुद्धी होण्यासाठी ज्ञानयोग प्रक्रियेचा न कंटाळता अत्यंत उत्साहाने निरंतर म्हणजे न थांबता 1 दिवस केली 4 दिवस केली नाही असली, रोज अनुशासनबद्ध रोजच्या रोज करायचं म्हणजे करायचंच, काही होवो किंवा न होवो, निष्कामतेने करायचं. म्हणजे आपल्याला काय व्हायला हवंय हे माहितीये, पण रोज तपासत बसायचं नाही किंवा ते होत झालं झालं नाही म्हणून जाऊ दे बाबा काहीच होत नाहीये असं म्हणायचं नाहीये. हेच पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तर देहबुद्धी जाऊन जेव्हा आत्मबुद्धी योगाची स्थिर होते, तेव्हा त्या आत्मयोगामुळे म्हणजे आत्म्याशी जोडलं गेल्यामुळे योग्याला ऐहिक व्यवहारातून निर्माण होणाऱ्या सुख दुःखांचा वियोग होऊन जातो. दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. सर्वसाधारण माणसाचा मी आणि योग ज्ञानाचा मी ह्याच्यात कसा फरक आहे तो पुन्हा एकदा बघू. सर्वसाधारण माणसाचा मी हा शरीर आणि मनबुद्धी सहित अंतःकरणाशी घट्ट म्हणजे त्याच्याशी तादात्म्य पावलेला असतो, दृढपणे संयोग पावलेला असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अनुकूल संवेदना प्राप्त झाल्या की त्याला तो सुख म्हणतो आणि प्रतिकूल संवेदना प्राप्त झाल्या की त्याला तो दुःख म्हणतो. पण योगज्ञानाचा मीच कसा आहे, तो आत्मस्वरूपाशी असल्यामुळे देह आणि अंतःकरण म्हणजे व्यक्तिमत्वापासून तो अलग झालेला आहे. तिथून त्याचा वियोग झालाय, तिथून तो सुटलेला आहे. आणि त्यामुळे देह आणि अंतःकरण सापेक्ष सुख दुःख ह्या दोन्हीच्याही संयोगाचा त्याला वियोग झालेला आहे. त्या संयोगापासून तो सुटलाय. देह आणि मनबुद्धीपासून सुटलाय, त्यामुळे त्यांना होणाऱ्या सुख दुःखांपासून तो सुटलाय. पण आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला एक शंका येते का बघा. त्यांनी असं म्हणलंय का की सुख दुःख या दोन्हींचाही अंतःकरणाचा वियोग म्हणजे योग? असं म्हटलं नाहीये. फक्त दुःखाचाच म्हटलंय. दुःख संयोग वियोगम असंच म्हटलंय. मग असं का म्हटलंय? कारण संसारात सुख दुःख दोन्ही मिळतात. आपण एक कारण पूर्वीच्या चर्चेत बघितलंय की त्या सुखाला सुख म्हणण्यात काही अर्थच नाहीये, कारण की ते सुख अल्टिमेटली दुःखातच नंतर परिणत होणारच आहे. त्यामुळे ते दुःख, ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की दुःखच सुखाची अंगडी टोपडी करून तुम्हाला फसवायला येतात. आत दुःखच लपलेलं आहे, वरून फक्त सुखाची झूल आहे, असं वाटतं अरे वा सुख सुख आलं. रामदास स्वामी पण म्हणतात की नाही, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. अरे सुख आहे असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात दुःखच जास्त झालं. म्हणूनही तसं म्हटलं आहे. आणि दुसरं सुख दुःखांच्या आपण आत्ता ज्या व्याख्या बघितल्या, अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख, ह्या तशा प्राथमिक व्याख्या आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अधिक प्रगत व्याख्या केल्यात सुख दुःखाच्या. त्या मी सांगते, त्या ऐकल्यानंतर तुम्हाला लागलीच लक्षात येईल की इथे सुख दुःख असे दोन्ही शब्द न वापरता फक्त दुःख हा शब्दच का वापरलाय. काय आहेत त्या व्याख्या? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीव आत्मस्वरूपी असताना जे काही अनुभवतो त्याला सुख हे नाव आहे. आणि आत्मस्वरूपाची अवस्था सोडून जे काही जगणं चालू असतं आणि त्या जगण्यामधले जे काही अनुभव असतात त्याला दुःख असं म्हणतात. 13व्या अध्यायातील ज्ञानेश्वरांची ओवी आहे. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जिजे तेची सर्वथा दुःख जाणे. म्हणजे थोडक्यात काय की आत्मस्वरूपाचं ज्ञान नसलेल्या अशा अज्ञानमय अवस्थेत जगणं हे दुःख. आणि सुख काय आहे? ध्यानयोगाद्वारे स्वच्या शुद्ध स्वरूपाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान जे होतं तेच खरं सुख. आणि एकदा त्या ध्यानयोगामुळे स्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञानमय स्थिती रूपी जे दुःख आहे ते त्या दुःखाच्या संयोगाचा वियोग होतो. म्हणून दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम असं म्हटलेलं आहे. आता दुसऱ्या ओळीकडे वळूयात. असा जो दुःख संयोगाचा वियोग रूपी जो योग आहे, स निश्चयेन योक्तव्य, हा योग निश्चयपूर्वक आचरला पाहिजे. आणि अनिर्विण्ण चेतसा, तो न कंटाळलेल्या म्हणजे उत्साहपूर्ण चित्ताने तो आचरला पाहिजे. इथे जे 2 शब्द वापरलेत ना, निश्चय आणि न कंटाळलेलं चित्त, त्याचा हेतू असा आहे की साधकाला थोडं सावध करतायत भगवंत. प्रेरणाही देत आहेत. प्रेरणा तर देतातच आहेत,
पण सावधही करतायत. कशासाठी सावध? कारण आधीचे जे आपण 3 श्लोक बघितले त्याच्यामध्ये आत्यंतिक सुखाचा लाभ, कुठल्याही मोठ्या दुःखाने सुद्धा त्याला काहीच परिणाम होत नाही त्या सुखावर, असं आकर्षक वाक्य, आकर्षक परिणाम सांगितलेले आहेत, ज्याच्यामुळे सामान्य साधक कदाचित त्याच्याकडे आकृष्ट होईलही. अरे वा, मग हे करायलाच पाहिजे. पण ते करणं किती अवघड आहे हे तो करायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात येईल. तर हा होऊन जाईल असं नाहीये ते. होऊन जाणार नाहीये सहज सहज. खूपच कष्ट घ्यावे लागणार आहेत, कारण कुठलीही गोष्ट जर जितकी मोठी असेल तितकी ती मिळवण्यासाठी त्याला जास्त वेळ लागणार, जास्त कष्ट घ्यावे लागणार आणि जास्त धैर्य सुद्धा अंगी ठेवायला पाहिजे. थोड्याच काळामध्ये हातपाय गाळले, जाऊ दे बाई नाही होत आता माझ्याच्यानी, या जन्मात तर काही शक्य नाही, असं जर रडारडी करायला लागले तर मग नक्कीच काहीच होणार. म्हणून स्वप्नरंजनात राहू नका. कष्ट घ्यायची तयारी ठेवा आणि ह्या योगाचा मार्ग चोखाळा. म्हणून सातत्यपूर्वक न कंटाळता साधना आणि ती उत्साहाने केली पाहिजे, असा इशारा दिलेला आहे. आता आपण 2 दृष्टांतांच्या माध्यमातून हे अनिर्विण्ण चेतस हा जो शब्द आहे, न कंटाळलेलं चित्त किंवा दृढ निश्चय, तो समजावून घेऊया. पहिला दृष्टांत स्वामी अखंडानंदांनी सांगितलेला आहे. एक शीख गुरु असतात आणि त्यांचे 2 शिष्य असतात. त्याच्यातला एक शिष्य हा त्यांचा स्वतःचा मुलगाच असतो. तर एक दिवस ते आपल्या दोन्ही शिष्यांना बोलवतात आणि त्यांना एक काम सांगतात. त्यांना एक चबुतरा बांधायला सांगतात. दोघेही शिष्य जातात, चबुतरा बांधतात. मग तर दुसऱ्या दिवशी दाखवतात गुरूंना, असा असा बांधलाय. ते बघतात, तोडून टाका, बरोबर नाही झाला. तोडतात, परत परत बांधा, परत बांधतात, परत तिसऱ्या दिवशी बघतात, नाही बरोबर, तोडून टाका आणि पुन्हा बांधा. असं बरेच वेळेला होतं. 10-12 वेळेला तोडून टाका, बांधा, तोडून टाका, बांधा. तो मुलगा जो असतो तो आता वैतागतो. तो म्हणतो की हे तुमच्या मनाप्रमाणे काही होणं शक्य नाहीये. मी आता पकलोय. आता मी काही ह्या चबुतरा बांधण्याच्या कामामध्ये सामील होणार नाहीये. मला त्याचा खूप कंटाळा आला. मग दुसऱ्या शिष्याकडे वळून ते गुरु म्हणतात, तुझं काय बाबा? तू पण कंटाळलायस का? तो म्हणतो, नाही. तुमची आज्ञा पालन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुम्ही कितीही वेळेला अजून सांगितलं तरी मी ते करायला तयार आहे. आणि मग गुरु प्रसन्न होतात त्याच्यावर आणि त्याला म्हणतात की तू साधनेला योग्य आहेस. आता इथे या दृष्टांतामध्ये गुरु हा चबुतरा बनवायला आणि लगेच मोडायला सांगून त्या शिष्यांची परीक्षाच घेत असतात. ते तसं का सांगतायत हे शिष्यही, त्यांना या दृष्टांता पुरेसं बघितलं, त्यांनी काही विचारलेलं नाही की गुरूंनीही सांगितलं नाही की अमुक अमुक चुकलं म्हणून हा तोडा, की जेणेकरून त्यांचं ज्ञान वाढेल की मी हे का करू आणि कसं करू, हे दोन्ही त्या शिष्यांना माहिती नाहीये. त्या ठिकाणी हा दृष्टांत थोडासा लंगडा आहे असं म्हणू आपण. पण आपल्याला ते समजून घ्यायचंय की अनिर्विण्ण चेतस न कंटाळता करणं, एवढ्या गोष्टी पुरेसा तो आपण वापरूयात. पण गीतेतला हा जो श्लोक आहे त्याच्यात मात्र जेव्हा भगवंत म्हणतात की न कंटाळता आणि निश्चयपूर्वक करा, तेव्हा जी साधना, योग साधना ते सांगतायत, त्या योग साधनेबद्दल पुरेशी माहिती दिलेली आहे बरं का त्यांनी. ती योग साधना का करायला हवी त्याचा उद्देश तर दिलाच आहे, पण ती कशी करायला हवी हे आतापर्यंत सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्देश आणि प्रक्रिया हे दोन्हीही भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी स्पष्ट असताना तरी निदान साधकांना निश्चय आणि कंटाळलेपण बाजूला ठेवून, म्हणजे निश्चय ठेवून आणि कंटाळलेपण बाजूला ठेवून त्यांना साधना करायला पाहिजे. आता दुसरा जो दृष्टांत आहे तो एका टिटवीचा आहे. तो डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी सांगितलेला आहे. एकदा एका टिटवीनी समुद्राकाठी तिची अंडी घातली आणि दुसऱ्या दिवशी ती आली तोपर्यंत समुद्राने आपल्या जलसामर्थ्याने सगळं ती अंडी आत ओढून घेतली होती. मग ती अत्यंत शोकाकुल झाली टिटवी आणि संतप्त पण झाली. समुद्रावर संतापली ती. समुद्राशी तिने याचना केली की माझी अंडी परत दे. तुला त्या अंड्यांनी काय तू रत्नाकर आहेस, तुला त्या अंड्यांनी काय होणार आहे? माझ्यासाठी ती खूप रत्नापेक्षा मौल्यवान आहे. पण तो बलाढ्य असल्यामुळे तो त्या फुटकळ टिटवीकडे काही
लक्ष देत नाही, तिला उत्तरही देत नाही, तिच्याकडे बघतही नाही, अंडीही परत करत नाही. ती चिडते आणि ती प्रतिज्ञा करते की या उर्मट समुद्राचं मी सगळं पाणीच कोरडं करून टाकेन. आणि ती लागते कामाला. चोचीतनं पाणी घ्यायचं, वाळूवर नेऊन टाकायचं, चालू असतं दिवसभर रात्रभर. सगळे बाकीचे पक्षी तिला हसतात. काय वेड्यासारखं चाललंय, एवढ्याशा चोचीनी ही काय समुद्र कोरडा करू शकणार आहे का? काही जणांना तिची दया येते, ती तिला समजावायला जातात की अगं बाई, तुझी शक्ती काय, त्याची शक्ती काय, सोडून दे हे. पण ती म्हणते नाही, मला हे करायचंच आहे. आणि ती अथकपणे दृढनिश्चयाने ते करतच राहते. शेवटी तिचा तो दृढनिश्चय बघून भगवंतालाच तिची दया येते आणि नारद मुनींसह ते गरुडाला तिच्या मदतीसाठी पाठवतात आणि मग गरुड येऊन समुद्राशी वाटाघाटी करतो. पण गरुडाचं सामर्थ्य समुद्राला माहिती असतं, त्यामुळे तो त्याच्याशी जास्त आगाऊपणा करत नाही आणि ती अंडी गरुड त्याला परत टिटवीला परत मिळवून देतो. तर ही गोष्ट म्हणजे एक रूपक आहे. तर टिटवी जी आहे ती अनिर्विण्ण चेतस म्हणजे अत्यंत न कंटाळता आणि निश्चयानी साधना करणारा योग साधक म्हणजे टिटवी. सागर म्हणजे काय आहे, तर माया किंवा अविद्या, जिचं सामर्थ्य खूप आहे आणि ती आपल्याला कधीही ओढून घेऊ शकते. कधीही तिचं जाळं टाकून तिच्या प्रभावामधून आपल्याला योग साधनेपासून परावृत्त करू शकते. म्हणून सागर म्हणजे तो माया किंवा अविद्येचा सागर आहे. अंड हे आत्मज्ञानासारखे आणि टिटवीची जी कृती आहे, समुद्राचा एक एक थेंब हटवणं, हे काय आहे, चित्तामध्ये असंख्य ज्या वृत्ती उठत असतात त्या एक 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 वृत्तींवर जय मिळवणं, त्या वृत्ती बाजूला करत करत चित्त शांत करणं, हे जे आहे ते म्हणजे समुद्राचा एक एक थेंब हटवणं आणि त्याचं रूप आहे. तर असं हे आपल्याला मोठंच टास्क आहे हे खरंच, पण तरीही ते या जन्मात जर आपण सुरू केलं तर जिथे कुठे पोचू तिथून पुढच्या जन्मामध्ये आपली वाटचाल सुरू होईल. कारण ते आश्वासनं जी अनेक श्रीकृष्णांनी ठायी ठायी गीतेमध्ये दिलेली आहेत, त्याच्यामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे की योग साधनेमधून तुम्ही एका लेवलपर्यंत जाऊन तुमची प्रगती झाली नाही, तिथेच तुम्ही लटकलात किंवा खाली आलात, तरी तुम्ही जे केलं असेल ते वाया जाणार नाही, असं आपल्याला इथेच या 6व्या अध्यायात पुढे बघायचंय की कसं आश्वासन देतात. आता आपण ज्ञानेश्वरी पाहूयात. ओव्या 372 ते 374. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. ज्या सुखाची गोडी चाखली म्हणजे संसाराच्या जबड्यात अडकलेले मन वासनेची आठवणही करत नाही. से म्हणजे आठवण. ते 3ऱ्या अध्यायामध्ये पण आपण 3ऱ्या अध्यायात आणि 5व्या अध्यायात 2 ओव्या येऊन गेल्या. त्याच्यामध्ये से ह्या म्हणजे आठवण या शब्दाची आपल्याला ओळख झालेली आहे. आरती म्हणजे वासना. पण वासनांमुळेच आपण जास्त करून मायेच्या जबड्यामध्ये अडकलेलो असतो. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. जे सुख योगाची शोभा आणि संतोषाची राजसंपत्ती आहे, ज्या सुखाकरताच ज्ञानाचा जाणतेपणा कामी येतो, ते अभ्यासिलेनी योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई होई जेल गा. ते सुख योगाभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते आणि असे त्याचे दर्शन झाले तर आपल्या स्वतःला तद्रूप होता येईल. देखिले तरी अंगे होई जेल गा म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे म्हणजे अंगे होणे. देखिले म्हणजे अनुभवले आणि सावयव याचाही आपल्याला 2 अर्थ माधवानंदांनी स्पष्ट केलेले आहेत. एकतर सावयव म्हणजे मूर्तिमंत स्पष्ट अनुभव, म्हणून त्याला बुद्धिग्राह्य म्हटलेलं आहे. कल्पनारम्य नाहीये ह्याच्यामध्ये काहीही. असा प्रत्यक्ष अनुभव बुद्धीला होतो. बुद्धीच्या साहाय्यानेच तुम्ही त्या अनुभवापर्यंत पोहोचता. त्यामुळे सावयव म्हणजे प्रत्यक्ष साक्षात. आणखीन त्याचा दुसरा एक अर्थ जो आहे की योगाभ्यासाने
त्या आत्यंतिक सुखापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. त्यामुळे योगाची जी अष्टांग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ही जी आहेत ती त्या पाचही, त्या आठही अवयवांसहित युक्त अशा योगाने ते तत्व पाहावे, म्हणजे जाणावे देखील आहे. आणि त्याच्याशी, त्या तत्वाशी एकरूप होऊन जावे, म्हणजे अंगे होईजे लगा. इथे आपण हा श्लोक पूर्ण केलेला आहे. आणि आपण आता पुढचा श्लोक वाचूयात. अन्वय अर्थ आणि त्याची ज्ञानेश्वरी ही आपण आज फक्त वाचून ठेवू आणि मग विवेचन पुढच्या वेळेला करूया. कारण विवेचनाला सुरुवात केल्यानंतर मध्ये थांबलं तर आपलं ते अर्धवट एक फिलिंग येतं. आता इथे बाय द वे आपला हा विषय विभाग 3 पूर्ण झाला. 16 पासून 23 पर्यंत. त्याच्यामध्ये काय बघत होतो आपण? योगाचं संयमित आचरण आणि अंतस्थिती. संयमित आचरणासाठी पहिलं आपल्याला 16-17 हे 2 श्लोक सांगितले होते. नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः आणि युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. मग 18व्या श्लोकामध्ये यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. युक्त होणं म्हणजे काय ह्याची एक परिपूर्ण अवस्था योगाची आपल्याला सांगितली. मग 19व्या श्लोकामध्ये त्याला निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची उपमा देऊन त्याचं वर्णन केलं. आणि मग 20 पासून तर आपण आज बघितलंच. 20, 21, 22 या 3 याच्यामध्ये त्या सर्वोच्च योगाच्या परिपूर्ण अवस्थेचं वर्णन सुखाच्या अंगाने केलं की ते कसं आत्यंतिक सुख आहे. आणि मग 23व्या याच्यामध्ये योगाची व्याख्या केली त्या संदर्भात आणि हा योग करण्यासाठी प्रेरणा दिली. ह्याच्या आधीचा जो विषय विभाग होता त्याच्यामध्ये सगळी ध्यान प्रक्रिया सांगितलेली होती. श्लोक क्रमांक 10 ते 15. आणि ती ध्यान प्रक्रियेचा पूर्व भाग असं आपण त्याला म्हणलं होतं. आणि ध्यान प्रक्रियेचा जो उत्तर भाग आहे त्याच्यामध्ये जास्त करून आसन कसं घाला, मन कसं स्थिर करा वगैरे थोडेसे बाह्य अंग सांगितली होती. आता जास्त अंतरंगात शिरून ज्ञानयोग प्रक्रिया अधिक सूक्ष्म पातळीवरती सांगणार आहेत ते पुढच्या श्लोकापासून, म्हणजे 24व्या श्लोकापासून. 24 ते 28 हा जो 5 श्लोकांचा भाग आहे त्याला ध्यानयोग प्रक्रियेचा उत्तर भाग किंवा अंतिम भाग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं सूक्ष्मात गेलेले आहेत. म्हणजे मनाचा निग्रह कसा करावा, इथे आसनात स्थिर कसं बसावं इथपासून सुरुवात केली होती. थोडंसं ढोबळ आणि बाह्य होतं. आता थोडं अधिक सूक्ष्म असं विवेचन असणार आहे. तर श्लोक 24. संकल्प प्रभवान कामांस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी इंद्रिये ही मनानेची ओढुनी विषयांतुनी. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः. अन्वय आणि अर्थ बघू. संकल्प प्रभवान, संकल्पांपासून उत्पन्न होणाऱ्या सर्वान कामान, सर्व कामनांचा किंवा सर्व कामना अशेषतः त्यक्त्वा, संपूर्णपणे सोडून किंवा कामनांचा, सर्व कामनांचा संपूर्णपणे त्याग करून मनसा एव, मनानेच, इंद्रियग्रामम म्हणजे इंद्रिय समुदायाला, समन्ततः म्हणजे सर्व बाजूंनी, विनियम्य चांगल्या प्रकारे संयमन करून. आता इथे सुद्धा आपल्याला बघा हे वाक्य पूर्ण झालेलं नाही असं वाटतं. विनियम्य ही संपतंय. त्यामुळे हे वाक्य कुठे पूर्ण होत आहे ते आपण बघूयात नंतर, पुढच्या वेळेला बघूयात. आता आपण फक्त या श्लोकाचा अन्वय अर्थ. इथे काय काय करायचंय की संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा
त्याग करायचा आहे आणि संपूर्णपणे त्याग करायचा, म्हणजे काही कामनांचा त्याग केलाय आणि काहींचा नाही केलाय असं नाही. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, दुसरा अध्याय, स्थितप्रज्ञ लक्षणांची सुरुवात. तिथपासून कामनांच्या त्यागावर किती भर दिलेला आहे, दुसऱ्या अध्यायात आहे, तिसऱ्या अध्यायात आहे, सतत पुन्हा पुन्हा 5व्या अध्यायात आहे. अधूनमधून आपल्याला सारखी आठवण करून देत आहेत, कारण आपण त्या टिटवीच्या आता या गोष्टीतनं बघितलंच आहे की माया आणि अविद्या ही सतत आपल्याला गिळायला बसलेली आहे. आणि माया आणि अविद्या ही कुठल्या रूपाने आपल्याला गिळते? कामनांच्या रूपाने. आपल्या मनात कामना निर्माण होतात, पूर्वजन्मीच्या वासना असतात, त्याच्यातून ह्या कामना जन्म घेतात. मनसा एव म्हणजे मनानेच, आणि हे काम मनानेच करायचं आहे. आपण बघितलं मनाचा खूप मोठा रोल आहे या योग साधनेमध्ये. म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकारामधलं चित्त आणि मन, साधारणपणे हे काही ठिकाणी वेगळे वेगळे वापरलेत शब्द वेगवेगळ्या अर्थाने, काही ठिकाणी समानार्थी वापरलेत. चित्त तो निश्चय धरून ठेवते. ज्या निश्चयाने योग साधना करायची आहे तो निश्चय धरण्याचं काम कोण करणार आहे? चित्त करणार आहे. आणि आपल्याला आपला संपर्क हा बाहेरच्या संसाराशी कुणाच्या मार्फत येतो? इंद्रियांच्या मार्फत येतो. आणि इंद्रिय कशी आहेत? परांची खाणी. कठोपनिषदात म्हटलेलं आहे की ती बाहेरच वळलेली निर्माण केलेली आहेत परमेश्वरांनी करतानाच. त्यामुळे ती बाहेर गेलेली जी आहेत ती सतत धावतात, त्यामुळे त्यांचं नियमन करणं. त्यामुळे शम आणि दम हे दोन इथे सांगतात, शम दम आणि नियमन. आता आपण यांच्यावरचं ज्ञानेश्वरीच्या 3-4च ओव्या आहेत, त्या 3च ओव्या आहेत, 375 ते 377 त्या वाचून घेऊ. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. अर्जुना, हा जो योग तुला कठीण वाटतो तो एका परीने अगदी सुलभ आहे. मात्र संकल्पाची संतती जे कामक्रोधाधिक त्यांना मारून संकल्पाला पुत्रशोक होईल असे केले पाहिजे. म्हणजे संकल्पावरती जर तुम्हाला विजय मिळवता आला तर मग योग सोपा आहे, पण तेच काम एवढं कठीण आहे. आणि आपण संकल्प आणि कामना ह्याच्यामधला फरक बघितलेला आहे. एखाद्या गोष्टींनी मला सुख मिळेल, सुखबुद्धी होणं एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तो संकल्प आहे. ह्यानी मला सुख मिळू शकतं, हा संकल्प मनात उत्पन्न झाला की मग मला हे मिळवलं पाहिजे ही कामना त्याच्यानंतर येते. म्हणून संकल्प प्रभवान कामान म्हटलेलं आहे, हो ना. संकल्प प्रभवान कामान म्हणजे संकल्प आधी आणि त्याच्यापासून कामना उत्पन्न होतात. म्हणून मुळावरतीच घाव घालायला सांगतात. मुळात संकल्पच नको, सुखबुद्धीच नको विषयांमध्ये. हा विषयाते निमालिया आईके, इंद्रिये नेमाची या धारणी देखे, तरी हिये घालून मुके जीवितवासी. विषय ठार झाले आहेत ही वार्ता जर या संकल्पाच्या कानी आली आणि इंद्रियांचा पूर्ण निग्रह झाला आहे हेही जर त्याच्या दृष्टीस पडले तर तो आपली छाती कुटून प्राणत्याग करेल. आता सुरुवातीच्या पहिल्या ओवीत सांगितलं की संकल्पाला पुत्रशोक होईल म्हणजे काय? संकल्पाचा पुत्र कोण? काम. कामाला घालवायचंय. तर आता इथे संकल्पच प्राणत्याग कशामुळे करेल त्याची सगळी योजना सांगितली. की संकल्प कशामुळे होतो? विषयामुळे होतो, विषयाच्या ओढीमुळे होतो, विषयामध्ये सुखबुद्धी असल्यामुळे संकल्प होतो. तर ते विषयच नाहीयेत, सगळे गेले तेललावी, सगळे संपून गेले, त्याच्यात काही अर्थ नाही असं जो सांगितलं. विषय ठार झाले आहेत, आता कशाचा संकल्प करणार, कशामध्ये सुखबुद्धी ठेवणार? आणि इंद्रियांचा पूर्ण निग्रह झालाय की इंद्रियांना त्याच्याविषयी काही वाटतच नाही. म्हणजे विषय असले तरी इंद्रियांना त्याची ओढ नाही किंवा विषयच नाहीत अशी स्थिती झालीये असं निदान भासवायचं त्या संकल्पाला, तर तो प्राणत्याग करेल, म्हणजे तो जिरेल, संकल्प जिरून जाईल. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. अशा तऱ्हेचे वैराग्य जर मनाला प्राप्त झाले
तर ही संकल्पाची यात्रा संपेल आणि बुद्धी मोठ्या सुखाने धैर्याच्या वाड्यात नांदू लागेल. फारच छान म्हणजे अशा गंमतशीर पद्धतीने ज्ञानेश्वरांनी ह्या गोष्टीची मांडणी केलेली वाटली मला. मजा आली मला ओव्या वाचताना खूपच. ठीक आहे. आपण पुढच्या वेळेला ह्या 24व्या श्लोकाचं विवेचन बघू आणि थोडं 24 म्हणजे 24 ते किती 28 हा जो विषय विभाग आहे त्याच्यामध्ये तो विषय कसा नेलाय त्याची थोडी प्रस्तावना करी आणि मग आपण 24वा श्लोक डिटेलमध्ये बघूया. आता प्रार्थना म्हणून थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.